भाविकांच्या सोयीसाठी भोले भक्त संतोष मुर्तडकरांचा स्वखर्चातून रस्ता दुरुस्तीचा पुढाकार. श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर अंबड शहरालगत डोंगरावरील स्वयंभू महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असताना मंदिराकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन भोले भक्त तथा वंजारी समाज अंबड तालुका कार्याध्यक्ष संतोष सखाराम मुर्तडकर यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी चिरा पडल्या होत्या, तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने पायी जाणाऱ्या भाविकासह दुचाकी चारचाकी वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेष श्रावण महिन्यात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. ही परिस्थिती पाहता संतोष मुर्तडकर यांनी कोणाचीही वाट न पाहता स्वखर्चातून पदरमोडीतून रस्त्याची डागडुगी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे व खराब झालेल्या भागाची दुरुस्ती सुरू करण्यात आली. रस्त्याची दुरुस्ती सुरू असताना प्रत्यक्ष पाहणी केली असता भाविकांना महादेवाच्या दर्शनासाठी ये जा करताना होणारा त्रास कमी व्हावा हा त्या कामामागचा उद्देश असल्याचे संतोष मुर्तडकर यांनी सांगितले. श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. रस्त्यामुळे त्यांना त्रास होऊ नये आणि सुरक्षितपणे दर्शन घेता यावे यासाठी माझ्या परीने स्वखर्चातून ही डागडुगी केली अशी भावना संतोष सखाराम मुर्तडकर यांनी व्यक्त केली. दरम्यान भाविकाच्या सुविधेसाठी प्रशासनाची वाट न पाहता स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती करणाऱ्या संतोष मुर्तडकर यांच्या या उपक्रमाचे परिसरात भाविकांकडून कौतुक होत आहे. भाविकासाठी देवाच्या दारी जाणारा रस्ता सुकर करण्याचा हा पुढाकार सध्या अंबड परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. तर प्रशासनाने उर्वरित रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशीही मागणी नागरिकातून व्यक्त केली जाते. आम्ही यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा भोले भक्त तथा वंजारी समाज कार्याध्यक्ष संतोष मुर्तडकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. मी संतोष सखाराम मुर्तडकर, वंजारी समाज तालुका कार्याध्यक्ष. आपला स्वयंभू महादेवाला येण्यासाठी फार रस्ता थोडा खराब होता, म्हणून थोडी डागडुगी माझ्या स्वखर्चातून मी केली आहे व सर्व भाविकांना काही त्रास नाही व्हावा त्या हिशोबाने मी पूर्ण डागडुगी केली आहे. आणि माझी विनंती आहे नगर परिषद असो किंवा आमदार साहेब असो, हा रस्ता त्वरित बनावा आणि भाविकांची सोय करावी हीच माझी प्रशासनाला विनंती आहे. म्हणजे तुम्ही एक भाविक भक्त म्हणून हा सेवेकऱ्यासाठी सेवा दिली असं म्हणायचं. मी भाविक भक्त म्हणून सेवेकरी, माझ्या हातातून जी सेवा होईल महादेवाची व जनतेची ती सेवा मी करायला लागलो आहे. तुम्ही डोंगरातील महादेव अर्थात शंभू महादेव म्हणतात, लोकांचं श्रद्धास्थान आहे. या ठिकाणचे आपण पुजारी आहात, आपण काय सांगा? आपण सांगतो की जय हरी जय हरी जय 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 हरी. हे रोडचं काम आता पूजा साहेबांनी येऊन हे उद्घाटन करून गेले माग 12 महिने झालेत. आता ते काम काट्या गिट्या काढले यावर्षी आणि मुरुम टाकणं चालू आहे. मुरुम टाकला उद्या दबाई होणार त्याची पाणी टाकून. त्यानंतर आता भाविक भक्त येतात यांना रस्त्याची व्यवस्था करावं आम्हाला. म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं की आमदार साहेब असेल की केदार कुलकर्णी असेल यांनी स्वतः लक्ष घालून रस्ता चांगला करावा, करणार खराब झाला रस्ता करावा, हे तुमचं म्हणणं आहे. ते आश्वासन दिलं आम्हाला की व्यवस्था करू असं सांगितलं. लवकरात लवकर श्रावणचे करावं असं तुमचं म्हणणं आहे. आता श्रावण महिन्यात पाऊस काय लागला ते म्हणले पाऊस काय लागला श्रावण महिन्यात थांबवून मला म्हणलेले ना. असं आहे का? म्हणजे लवकर करतील असं तुम्हाला. तुमचं नाव काय दादा? एकनाथ महिन्याची साखळी पुजारी. पुजारी.